रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका। रायगड जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 392 गावांवर दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून विकास कामांच्या नावाखाली डोंगर पोखरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। याचे गंभीर परिणाम दरड प्रवण क्षेत्रात येणाऱ्या गावांना भोगावे लागणार असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे 10 वर्षांपूर्वी ही संख्या केवळ 103 इतकी होती। आता त्यात 289 गावांची भर पडल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे। जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात 200हून अधिक गावे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे। या तालुक्यातील दरडी दुर्घटनांमध्ये 300हून अधिक जणांचा बळी गेला होता। 2021 मध्ये महाड तालुक्यातील तळीये येथे झालेल्या दरड दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 2023 मध्ये 19 ते 20 जुलैच्या मध्यरात्री इरसालवाडी येथे अनेकांना जीव गमवावा लागला, तर काही जण अद्यापही बेपत्ता राहिले। अशा घटनांमुळे दरडीच्या दुर्घटनांची भीती अधिक वाढली आहे। त्यातच आता पावसाळा जवळ येत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी परवानगी घेऊन, काही ठिकाणी मर्यादित परवानगी घेऊन त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रमाणात माती व खडीचे उत्खनन केले जात असल्याचे दिसून येते। या अनियंत्रित खोदकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने डोंगरांची स्थिती अधिक धोक्यात आली आहे। दरवर्षी प्रशासन दरडग्रस्त गावांची माहिती गोळा करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते, मात्र डोंगर पोखरण्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचे चित्र आहे। दरम्यान रायगड जिल्ह्यातील 392 दरड प्रवण गावांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत वर्गवारी करण्यात आली आहे। यामध्ये वर्ग 1 मध्ये 18 गावे, वर्ग 2 मध्ये 71 गावे, वर्ग 3 मध्ये 159 गावे आहेत। वर्ग 1 आणि 2 मधील 89 तसेच वर्ग 3 मधील 3 अशा एकूण 91 गावांमध्ये सार्वजनिक उदघोषणा प्रणाली सुरू करण्यात आली आहे। जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी या सर्व ठिकाणी हवामानाची पूर्वसूचना दिली जाणार आहे। धोका निर्माण झाल्यास सायनद्वारे इशारा देण्यात येणार असून ही प्रणाली गावांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरणार आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।